राज्यभरामध्ये गावागावी पोहोचणारी लाल परी किंवा मग लाल जी आपली बस आहे, आता ही लाल परी खऱ्या अर्थानं स्मार्ट दिसणार आहे। ठाण्यात आज याचा शुभारंभ झालेला आहे। आपण बघू शकतो खूप स्मार्ट या ठिकाणी एसटी महामंडळाच्या वतीने ह्या बसेस तयार करण्यात आल्या। खास करून या ज्या बसेस आहे या बसेसमध्ये अत्याधुनिक अशा सीट्स यामध्ये ठेवण्यात आले। 50हून अधिक सीट्स या ठिकाणी ठेवण्यात आले। जेव्हा प्रवासी प्रवास करतो त्यावेळेस त्याला आल्हाददायक आणि आरामदायक जावं लागतं। या स्मार्ट सिटीच्या मग स्मार्ट सीट असतील किंवा मग या स्मार्ट बसेस तयार करण्यात आल्या। खास करून या स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि जर चालकाला झोप आली किंवा मग वाहकाने किंवा मग कुठलाही अपप्रकार या एसटी बसेसमध्ये झाला तर त्याचं कनेक्शन संपूर्णपणे जे काही एसटी महामंडळाचं ऑफिस आहे, मध्यवर्ती ऑफिस आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे। स्मार्ट जी काही बसेस आहे या स्मार्ट बसेसच्या माध्यमातून जे काही प्रवासी आहे त्यांचा प्रवास आता स्मार्ट होणार आहे। कारण की हा जो प्रवास होत असताना दुसरीकडे प्रवासी देखील स्मार्ट आहेत, तर एसटी देखील स्मार्ट झाली पाहिजे। यासाठी एसटीच्या वतीने अत्याधुनिक असं संपूर्णपणे या ठिकाणी अत्याधुनिक सगळी यंत्रणा वापरण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की एसटी ही आपली जरी लाल परी असली तरी ही लक्झरीच्या बाबतीत किंवा प्रायव्हेट जे काही बसेस आहेत या बसेसच्या माध्यमातून ही चालली पाहिजे। आणि चालत असताना दुसरीकडे मात्र ही जी काही एसटी आहे आता नवीन झालेली आहे। खास करून राज्य महामार्ग परिवहन विभागाच्या वतीने आजपासून याचा शुभारंभ करण्यात आला। प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या या 3000 बसेस आहेत आणि या बसेसच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही प्रवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे। पहिल्यांदा देशामध्ये स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे। याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे सीसी कॅमेरे आहेत, एआयचा अंतर्भाव या ठिकाणी करतायत। ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार, ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार, ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे, प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला 100% फुल स्टॉप मिळेल। प्रामुख्यानं आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहेत, वायफायच्या सुविधा आहेत त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीनं आम्ही ती योजना करतोय। आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत। तर त्यापैकी अनेक बसेस ज्या आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे। परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे। त्या अंदाजे आमच्या 5-1 हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या, आणि नवीन आहेत तर ह्या 3000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आहे की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला
म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा आपल्या ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही. निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये यासाठी CCTV यंत्रणा पाहिजे. बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे. बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब विथ अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे, जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे. जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदनसुद्धा त्याला बघता आलं पाहिजे. अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतो आहे. जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 CCTVचे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतो.